तळोद्यातील जहागीरदारी व घरकुल प्रश्नांवर तोडग्याची शक्यता। महसूल मंत्र्यांच्या बैठकीनंतर तळोद्यात आशेचे किरण। नमस्कार। तळोदा तालुक्यातील आदिवासी समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला जहागीरदारी व घरकुल विषयावर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नुकतेच विधान परिषदेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हा मुद्दा उपस्थित करून त्वरित बैठक घेण्याची मागणी केली होती। त्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथे नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष बैठक घेतली। या बैठकीदरम्यान तळोद्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहून जहागीरदारी व घरकुल विषय, शासकीय कागदपत्रे, न्यायालयीन निकाल यावर सविस्तर चर्चा केली। विषय लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी विविध कायदेशीर व प्रशासकीय पर्यायांचा अभ्यास करण्यात आला। यावेळी आमदार रघुवंशी यांनी आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देणे ही काळाची गरज असल्याचे ठासून सांगितले। यावेळी शिवसेनेचे अनुपदासी, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, कपिल कर्णकार, लड्ड्या पाटील, सुरेश माळी आदी जण उपस्थित होते। बैठकीनंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना या संदर्भात तातडीने अभ्यास करून त्वरित तोडगा काढण्याचे आदेश दिले। त्यांच्या आश्वासनामुळे तळोद्यातील आदिवासी समाजांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आता शासन गंभीरतेने लक्ष देत असल्याने लवकरच सकारात्मक निकाल लागेल अशी अपेक्षा प्रलंबित झाल्या आहेत। जमीनदारची जी भांडण आहे, तुमचे पातळापासून तुमची सुटका केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। काहीही जर सरकार 3 पक्षाचं असेल, सरकारने जर आम्हाला न्याय नाही दिला तरी उच्च न्यायालयामध्ये तुमच्यासाठी भांडण करायची ताकद आमच्यामध्ये आहे। आणि मी मागेही सांगितलं होतं की 1 रुपया तुमच्याकडनं नको, कितीही पैसे लागले तरी आमची खर्च करायची ताकद आहे। परमेश्वराने आम्हाला 2 पैसे दिले आहेत।